गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण डिस्कस करणार आहोत आरसी कपल्ड एम्प्लीफायर. हा जो क्वेश्चन आहे 6 मार्कासाठी विचारला आहे तुम्हाला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी आजचे जे लेक्चर घेणार आहे ते तुमचं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने घेणार आहे. ठीक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला बघा हा क्वेश्चन 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे. इट्स व्हेरी आय. याच्यात बघा आरसी कपल्ड एम्प्लीफायर मध्ये सुरुवातीला बघा आपण काय काय पाहणार आहोत. तुम्हाला पेपर लिहायचा कसा आहे ते समजून घ्या. तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिहायचे, वर्किंग प्रिन्सिपल लिहायचे, ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस आणि ॲप्लिकेशन्स असे पॉइंट तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. किती मार्काला क्वेश्चन आहे? 6 मार्काला. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू आरसी कपल्ड एम्प्लीफायर. सुरुवातीला बघू आपण एम्प्लीफायर. एम्प्लीफायर वगैरे काय असतं? ठीक आहे. आरसी तुम्हाला माहिती, आरसी काय आहे? हा रेजिस्टन्स आहे, हा काय कॅपॅसिटन्स आहे. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्सला काय केलेलं आपण कपल केलेलं आहे, बरोबर. आणि एम्प्लीफायर, एम्प्लीफायर म्हणजे काय? एम्प्लीफायर म्हणजे लो इलेक्ट्रिकल सिग्नलला हाय इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. त्याला काय म्हणतो आपण? एम्प्लीफायर. लक्षात आलं? एम्प्लीफायरचं काम काय असतं? लो इलेक्ट्रिकल सिग्नलला हाय इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. त्याला काय म्हणतो आपण? एम्प्लीफायर. ठीक आहे. ही त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे आरसी कपल्ड एम्प्लीफायरची. तर सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन असतं. कन्स्ट्रक्शन जर पाहिलं याला आपण मल्टी स्टेज एम्प्लीफायर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मल्टी स्टेज म्हणजे काय? 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेज. ठीक आहे. हे सर्किट दिसायला जेवढं कॉम्प्लिकेटेड आहे तेवढं सिंपल सर्किट आहे. ठीक आहे. समजून घ्या तुम्ही. आता याच्यात आपण काय करणार आहोत समजून घ्या फक्त. ठीक आहे. आता इथं आपण काही रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स काय केलेलं आपण इथं कपल केलेले आहे, बरोबर. आता कन्स्ट्रक्शन मध्ये समजून घ्या. आपण इथं सुरुवातीचा हा जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे हा काय तुमचा एक फर्स्ट स्टेज आहे. हा काय आहे? फर्स्ट स्टेज. ठीक आहे. आणि हा जो इकडचा होता हा काय आहे? सेकंड स्टेज. हा काय होतो तुमचा? सेकंड स्टेज. म्हणून याला आपण मल्टी स्टेज एम्प्लीफायर म्हणतो. आता फर्स्ट स्टेज मध्ये बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी. इथं आपण एक ट्रान्झिस्टर वगैरे यूज केलेला आहे, एक ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. इथं 2 रेजिस्टन्स आपण यूज केलेले आहे, R1 आणि R2. एक सीइंग कॅपॅसिटर आपण यूज केलेलं आहे. कुठं? जिथं आपण इनपुट सप्लाय देतो. ठीक आहे. इनपुट सिग्नल जिथं देतोय तिथं आपण सीइंग कनेक्ट केलेलं आहे. आणि या साइडला एक बायपास कॅपॅसिटर आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. एक बायपास कॅपॅसिटर आहे आणि हा एक RE आणि हा तुमचा लोड रेजिस्टन्स. हा जो आहे ट्रान्झिस्टर, हा ट्रान्झिस्टर काय माहिती आहे तुमचा? NPN ट्रान्झिस्टर आहे. कोणता आहे? NPN ट्रान्झिस्टर आहे. NPN आणि हे जे हे कॉन्फिगरेशन हे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. कोणतं आहे? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन किंवा कॉमन इमिटर एम्प्लीफायर म्हटलं तरी चालेल. इथं काय केलेलं आपण? हा जो इमिटर आहे दिसतोय का? हा इमिटर आपण काय केलेलं आहे का? ग्राउंड केलेलं आहे. ठीक आहे. मॅक्सिमम करून आपण कॉमन इमिटरच वापरलेलं आहे का? कारण की कॉमन इमिटर मध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट भेटते. ठीक आहे. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे? कॉमन इमिटरचा यूज केलेला आहे. लक्षात आलं? हे झालं स्टेज 1 साठी. स्टेज 2 साठी पण सिंपल आहे बघा. हा काय आहे? दुसरा कपलिंग कॅपॅसिटर आपण यूज केलेला आहे. हा काय करतो? जो सिग्नल येईल इकडनं फर्स्ट स्टेजचा याला काय करेल? हा कपल करेल. आणि हा सिग्नल परत देईल हा ट्रान्झिस्टर नंबर 2 ला. ट्रान्झिस्टर नंबर 2 पण तसाच आहे. जो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन का? कारण की हा 180 डिग्री सिग्नलला फेज शिफ्ट करतो म्हणून. लक्षात आलं? हा 180 डिग्री काय करेल? सिग्नलला फेज शिफ्ट करणार आहे. कन्स्ट्रक्शन समजलं सर्वांना? ठीक आहे. कन्स्ट्रक्शन समजलं असेल तर लक्ष द्या. आपण असं वर्किंग पाहणार आहोत. वर्किंग एकदम सिंपल आहे. वर्किंग एकदम सिंपल आहे. असं आरसी कपल्ड एम्प्लीफायरचं. एम्प्लीफायरचं काम काय असतं? लो सिग्नलला हाय सिग्नल मध्ये कन्वर्ट करायचं काम करतं. आता बघा हे जे इनपुटला कोणता सिग्नल आहे? AC सिग्नल आहे. हा सिग्नल कसा आहे? वीक सिग्नल आहे. म्हणजे कसा आहे? लो सिग्नल आहे. बघा हा सिग्नल कसा दिसतोय? वीक सिग्नल दिसतोय. ह्या वीक सिग्नलला मी काय करणार माहिती आहे का? एक हाय सिग्नल, हाय एम्प्लीफाईड सिग्नल मध्ये आता कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. तर समजून घ्या. आता याचं वर्किंग वगैरे एकदम इझी आहे. वर्किंग मध्ये बघा आता वर्किंग कसं असणार आहे? असं एक इनपुट सप्लाय दिली मी. इनपुट सप्लाय म्हणजे काय? याचा सिग्नल वगैरे एकदम वीक आहे. वीक सिग्नल दिलेला आहे. ठीक आहे. वीक सिग्नल कोणाला देतोय? आता हा काय? सीइन आहे. हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर काय करेल माहिती आहे का? फक्त AC ला पास करेल. कॅपॅसिटर काय करेल? फक्त AC सिग्नल पास करेल.
डीसी ला काय करून टाकेल तो ब्लॉक करून टाकेल. लक्षात आलं. तो काय करेल फक्त एसी ला पास करेल, डीसी ला ब्लॉक करेल. म्हणजे आता काय होईल इकडनं फक्त तुमचा एसी सप्लाय देईल. ठीक आहे. आता हा R1 आणि R2 हा जो दिलेला आहे हा काय करेल माहिती का, ह्या व्होल्टेजला इथून जे आपण इनपुट सप्लाय दिलेले आहे याला काय करेल व्होल्टेजला स्टॅबिलाइज करायचं काम करेल. R1 आणि R2 काय करेल व्होल्टेजला स्टॅबिलाइज करायचं काम करेल. नंतर हा जो सिग्नल आहे हा पुढे जाईल परत ट्रान्झिस्टरला देईल, ट्रान्झिस्टरच्या बेसला. ठीक आहे. इथं आपण कोणतं कॉन्फिगरेशन यूज केलेलं आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. लक्षात आलं. आता हा जो आहे हा जो सिग्नल आहे आपण लावायचं ट्रान्झिस्टर जो असणार आहे आपण आहे एन पिन टाइप ट्रान्झिस्टर आपण यूज केलेला आहे. बरोबर. आता इथं काय होणार आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन यूज केल्याने हा जो सिग्नल आहे हा काय होईल माहिती आहे का, इथं कन्वर्ट होईल कशामध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट मध्ये. ठीक आहे. पण हा कसा होईल, हा बघा हा साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये आणि हा कसा माहिती आहे का इनवर्टच्या फॉर्म मध्ये आहे. हा काय इनवर्ट साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये. म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं हा जो सिग्नल आहे हा किती डिग्रीने इनवर्ट झाला, 180 डिग्रीने हा इनवर्ट होऊन गेलेला आहे. लक्षात आलं. हा काय झाला 180 डिग्रीने इनवर्ट झाला. आता हा 180 डिग्रीने जो इनवर्ट झालेला सिग्नल असणार आहे. ठीक आहे. हा कोणाला भेटेल, आता हा जो इथं कपलिंग कॅपॅसिटर आहे हा कपलिंग कॅपॅसिटरला हा सिग्नल भेटेल. ठीक आहे. हा सिग्नल भेटल्यानंतर हा सिग्नल परत कोणाला देईल, ट्रान्झिस्टर नंबर 2 ला, ट्रान्झिस्टर नंबर 2 च्या बेस टर्मिनलला देईल. बरोबर. इथून काय झाला, हा सिग्नल ऍम्प्लिफाइड झाला. बरोबर. इनवर्ट मध्ये 180 डिग्री इनवर्ट मध्ये. परत काय होईल माहिती का, हा ट्रान्झिस्टर 2 ह्या सिग्नलला इनवर्ट सिग्नलला काय करेल परत 180 डिग्रीने परत काय करेल त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये आणेल. बघा या डिग्री म्हणजे की 0 डिग्री किंवा 360 डिग्रीने हा काय करेल या सिग्नलला इन्व्हर्ट करेल. म्हणजे हा काय झाला ओरिजिनल शेप मध्ये येऊन गेला आपला. लक्षात आलं. म्हणजे हा बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर सुरुवातीचा जो सिग्नल होता हा कोणता होता, आपला वीक सिग्नल होता. बरोबर. हा काय होता वीक सिग्नल होता. नंतर हा जो ट्रान्झिस्टर आहे कोणता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वापरून आपण वीक सिग्नलला काय केलं, इथं मीडियम सिग्नल मध्ये कन्वर्ट केलं. पण तो कशामध्ये भेटला आपला 180 डिग्री फेज शिफ्ट मध्ये इनवर्ट मध्ये. ठीक आहे. परत मी काय केलं, या कपलिंग कॅपॅसिटरचा वापर करून या सिग्नलला परत मी ट्रान्झिस्टर 2 ला पाठवून दिला. आता ट्रान्झिस्टर 2 काय करेल, याला परत 180 डिग्री मध्ये फेज शिफ्ट करेल. 180 डिग्री मध्ये फेज शिफ्ट करेल म्हणजे काय, हा त्याचा ओरिजिनल जसा होता त्या शेप मध्ये त्याचा साइड मध्ये येईल. फक्त त्याचा जो एम्प्लिट्यूड असणार आहे एम्प्लिट्यूड कसा होईल त्याचा इन्क्रीज होईल. म्हणजे काय तर एम्प्लिफिकेशन होईल. ह्या पद्धतीने आरसी कपल हा वर्क करतो. लक्षात आलं. लेक्चर जास्त काही लेंथी काही बनवत नाही मी, कारण की तुमचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मी लेक्चर बनवलंय आज. ठीक आहे. फक्त तुम्हाला पेपर वगैरे कसं आहे ते फक्त मी व्यवस्थित सांगतो. कन्स्ट्रक्शन झालं, वर्किंग झालं तुमचं, ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेस मध्ये बघा याचा जो ॲडव्हान्टेजेस मध्ये वाईड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असणार आहे, नो कोर डिस्टॉर्शन असणार आहे, गेन कसा भेटेल मला हाय गेन भेटणार आहे. ड्रॉबॅक मध्ये बघा याचा जो पुअर टेम्परेचर स्टॅबिलिटी असणार आहे, आउटपुट वेवफॉर्म हॅज अ डीसी शिफ्ट. लक्षात आलं. आणि ऍप्लिकेशन म्हणजे काय, ऍप्लिकेशन म्हणजे आरसी कपल्ड ऍम्प्लिफायर हा यूज कुठे केला जातो, तर तुमची पीए सिस्टीम मध्ये यूज केला जातो असं. ठीक आहे. नंतर स्टेरिओ ऍम्प्लिफायर मध्ये, टीव्ही, पीसीआर मध्ये आणि टेप रेकॉर्डर मध्ये. ठीक आहे. जास्त काही लिहिते बनवून फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तुमचा ह्या पद्धतीने असणार आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स वगैरे काढायचं आहे ही डायग्राम. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन करून सांगेन. ही डायग्राम मस्त. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जेवढं जणांना पाठवते तेवढं जणांना पाठवा. ठीक आहे. थँक्यू.